आणि यानंतर बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी संबंधित 20 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार आहे अशी घोषणा त्यांनी केली आहे। दरम्यान आंदोलकांची एक टीम मुंबईमध्ये आधीच येऊन आझाद मैदान, बीकेसी, शिवाजी पार्क इथे पाहणी करेल असंही जरांगे यांनी सांगितले। बीड जिल्ह्यातल्या गेवराई, पडळ, शिंगी, मादळमोही, अहमदनगर या जिल्हा मार्गे सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, पुणे मुंबई हायवे मार्गे लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदान असा दिंडीचा मार्ग असेल। दरम्यान क्युरेटिव्ह याचिका मराठा समाजाच्या एकजुटीमुळे दाखल झाली। आता सरकारनं ओबीसी मधूनच आरक्षण देण्याचा कायदा तातडीनं पास करावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली। आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय। सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय। लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो। शिवाजी पार्क, आझाद मैदान, दादर, मुंबई इकडे आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे। शिवाजी पार्क असतील, बीकेसी असेल, आझाद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाती इकडचे बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं एक आहे याच्यासाठी। तर मुंबईतल्या बांधवांनाही विनंती आहे की त्यांच्यासोबत आपणही तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत। सरकारनं क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांची एकजुटीमुळेच आणि आंदोलनामुळे दाखल केलेली। फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी, ते सुद्धा मराठी घेतलेलं त्यांनी घेतले सुद्धा, पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का? आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आमच्या नोंदी सापडल्यात, मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झालं। कायदा पारित करा, मोकळा होणार, कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय? परत ते गेलं की आम्हाला पुन्हा पाडे तेच पुन्हा आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।